हॅलो स्टुडंट्स, आपण आता लेक्चर चालू करूया. तर आज जे प्रॉब्लेम घेणार आहोत तर पहिल्यांदा 39 प्रॉब्लेम आपण घेणार आहोत. तो तुम्हाला मी पाठवलेला आहे ऑलरेडी. तर मी आता प्रॉब्लेम वाचतो. आता या प्रॉब्लेममध्ये एक ओव्हरटाईमचा कॉन्सेप्ट आहे. ओव्हरटाईमचा कॉन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत. तर आता इथे प्रॉब्लेममध्ये काय म्हटलं आहे, कॅल्क्युलेट नॉर्मल ओव्हरटाईम अँड टोटल वेजेस पेएबल टू अ वर्कर. म्हणजे आपल्याला 3 प्रकारचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. एक नॉर्मल, त्याला किती पगार मिळणार, एक ओव्हरटाईमचा किती पगार मिळणार आणि एक टोटल किती मिळणार. तर अशा 3 प्रकारचं कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत फ्रॉम द पर्टिक्युलर गिवन बिलो. आता डेटा आपल्याला दिलेला आहे. तर आपल्याला काय दिलं आहे, डेज आणि आवर्सवर कोणत्या दिवशी किती काम केलं. सोमवारी 10 तास काम केलं, मंगळवारी 9 तास, बुधवारी 8 तास, गुरुवारी 12, शुक्रवारी 9, शनिवारी 4 असं त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलं आहे, नॉर्मल वर्किंग आवर्स 8 पर डे. म्हणजे साधारण आपण जे नॉर्मली काम करतो तो 8 तासाचा एक दिवस असतो. 8 तासाचा एक दिवस आहे. नंतर नॉर्मल रेट 50 पर आवर. म्हणजे नॉर्मल तासामध्ये जे काम केलं जातं त्याला आपण 50 रुपये तास असं पेमेंट देतो. नंतर ओव्हरटाईम देतो. ओव्हरटाईम किती देतो, अप टू 9 आवर्स पर डे सिंगल रेट. म्हणजे 1 तास जर एक्स्ट्रा काम केलं तर जेवढा रेट आहे तेवढेच देणार. म्हणजे 50चा रेट आहे. 8 तासाच्या वरती 1 तास काम केलं तर त्याला 50 रुपयेच मिळणार. आणि 9 तासाच्या वरती समजा 10 तास काम केलं तर 2 तास एक्स्ट्रा आहे, तर 1 तासाला त्याला सिंगल रेटच मिळणार. आणि जो 10वा तास एक्स्ट्रा केलेला आहे त्याला डबल रेट मिळणार. म्हणजे तिकडे 100चा रेट मिळणार. ठीक आहे. तर आपल्याला आता या इन्फॉर्मेशनवरनं त्याचं 3 प्रकारचे वेजेस कॅल्क्युलेट करायचे. एक नॉर्मल, ओव्हरटाईम आणि टोटल. तर आपण स्टार्ट करूया हा प्रॉब्लेम. तर पहिल्यांदा याचा आपल्याला फॉर्मॅट बनवायला लागेल. तर फॉर्मॅट कशा प्रकारे बनवायचा, आता इथे आपण ड्रॉ करूया. हा इलुस्ट्रेशन 32 आहे, 39 मनन पब्लिकेशनचा इलुस्ट्रेशन 39 आहे. आपण स्टार्ट करूया. तर आता कॉलम्स काय करायचे, डे म्हणजे कुठला दिवस आहे, सोमवार, मंगळवार, बुधवार, तसा पहिला डेचा कॉलम करायचा. नंतर आवर्सवर किती तास काम केलं, त्याच्यापैकी नॉर्मल आवर्स किती, ओव्हरटाईम आवर्स किती. ओव्हरटाईम आवर्समध्ये परत डिवायडेशन आहे, सिंगल रेट आणि डबल रेट. तर असे आपण कॉलम केले. तर आता डेज इकडे मंडेपासून सॅटर्डेपर्यंत आहे ते आपण इकडे मेन्शन करूया. तर पहिला जो डे आहे तो मंडे आहे. नंतर दुसरा जो आहे ट्यूसडे आहे, मंडे, ट्यूसडे. तिसरा वेनसडे, नंतर थर्सडे, नंतर फ्रायडे, नंतर सॅटर्डे. तर असे 6 डेज इन अ वीक आहे. संडेला सुट्टी असते. आणि नंतर आता किती तास काम केलं आहे ते आपल्याला लिहायचं आहे. सोमवारी 10 तास, मंगळवारी 9, बुधवारी 8, गुरुवारी 12, शुक्रवारी 9, शनिवारी 4. आता नीट लक्ष द्या. आता याच्यापैकी जे 8 तास आहेत ते नॉर्मल आवर्स आहेत. म्हणजे 10 पैकी 8 तास नॉर्मल आवर्स आहे. ओव्हरटाईम 2 आहे. आता 2 पैकी 1 तास सिंगल रेटने, 1 तास डबल रेटने. म्हणजे टोटल 10 तास काम केलं. नॉर्मल 8 तास, 2 तास ओव्हरटाईम, 2 पैकी 1 सिंगल रेट, 1 डबल रेट. आलं लक्षात. तसंच आता ट्यूसडेचं नॉर्मल किती 8 तास, ओव्हरटाईम किती 1 तास, आणि त्याचं सिंगल रेटच आहे, त्याला डबल रेटचं मिळणार नाही. त्याच्यानंतर वेनसडेचे 8च तास आहेत. बाकी ओव्हरटाईम आणि हे पुढचं सगळं काही त्याला मिळणार नाही. नंतर गुरुवारचे 12 तास. तर 12 पैकी 8 तास ओव्हरटाईमचे, 8 तास नॉर्मल आहेत, 4 ओव्हरटाईम आहेत. 4 पैकी 1 सिंगल रेट, 3 डबल रेट. नंतर 9चे मंगळवारसारखंच आहे, शुक्रवारचं 8 तास नॉर्मल, 1 तास ओव्हरटाईम, 1 तास जो आहे तो सिंगल रेटप्रमाणे मिळणार.
आणि शनिवारी 4 तास आहेत, 4 नॉर्मल तासच आहेत, तर त्याला नॉर्मल रेटचा बेनिफिट मिळणार. म्हणजे आपण काय केलं, जितके तास काम केलेत त्याचं बायफर्गेशन केलं. नॉर्मल आवर्स किती, सिंगल रेटनी किती आणि डबल रेटनी किती, हे त्याचं काय केलं आपण बायफर्गेशन केलं. आता इकडे काय करायचं, इथे टोटल घ्यायची. टोटलमध्ये आवर्स वर्कमध्ये त्याची टोटल करायची. 52 तास आहे टोटल. त्याच्यापैकी नॉर्मल आवर्स किती 44 आणि ओव्हर टाईम किती 8. 8पैकी सिंगल रेटप्रमाणे किती 4 आणि डबल रेटप्रमाणे किती 4. तर असं आपण 52 तासापैकी किती नॉर्मल आवर्स आहेत, किती ओव्हर टाईम आहेत, ओव्हर टाईमपैकी किती सिंगल रेट आहे आणि किती डबल रेट आहे हे घेतलं. आता इथे काय करायचं, याला रेटनी मल्टिप्लाय करायचं इंटू रेट. जो काय रेट आहे त्याने आपल्याला मल्टिप्लाय करायचं. तर नॉर्मलचं रेट आहे 50, नॉर्मल रेट आहे 50. नंतर ओव्हर टाईमचा हा इकडे लावावं लागेल आपल्याला. नॉर्मल रेटचा 50 आहे, ओव्हर टाईमचा सिंगल रेट 50 आणि डबल रेट 100. ठीक आहे. तर आता इथे काय करायचं आहे, आपल्याला टोटल जे काय आहे त्याने रेटला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे आपल्याला अर्निंग्स भेटतील. तर पहिलं जे नॉर्मल आवर्सचं अर्निंग आहे 44 × 50, 44 × 50 2200. दुसरं जे ओव्हर टाईम सिंगल रेटचं अर्निंग आहे 40 × 50 आणि डबलचा रेट आहे 4 × 100, 4 × 100 400. म्हणजे त्याला नॉर्मल पगार मिळाला 2200 रुपये, सिंगल रेटने 200 आणि डबल रेटने 400. अशी तिघांची टोटल करायची. टोटल अर्निंग्स इक्वल टू बावीसशे प्लस 200 प्लस 400 म्हणजे त्याची टोटल 2800. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम झाला. आता पुढचा प्रॉब्लेम शिकवण्याच्या अगोदर आपला एक फॉर्मॅट शिकायचा आहे. तर तो फॉर्मॅट आपण पहिल्यांदा शिकूया. तो फॉर्मॅटचं नाव आहे स्टेटमेंट शोईंग लेबर कॉस्ट. स्टेटमेंट शोईंग लेबर कॉस्ट. आता हा फॉर्मॅट कसा आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण बेसिक पे लोकांना पे करतो. सगळ्यात पहिल्यांदा काय करतो, बेसिक पे करतो. नंतर त्याच्यात डिअरनेस अलाउन्स असतात, बोनस असतात, अदर अलाउन्स असतं, हाऊस रेंट अलाउन्स, ट्रॅव्हलिंग अलाउन्स, ते सगळं असतं. आता प्रॉव्हिडंट फंड आणि ESI एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स हे 2 प्रकारचे असतात. एक असतं एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन. आता एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय, आपल्या पगारातनं जे कट होतं ते एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन, आणि शिवाय एम्प्लॉयर पण आपल्याला तेवढेच पैसे आपल्या अकाउंटला जमा करतो, त्याला म्हणतो एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन. तर इकडे एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन PFचं आणि एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन ESIचं ॲड झालेलं आहे. म्हणजे बेसिक PA, डिअरनेस अलाउन्स, बोनस, अदर अलाउन्सेस, एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू PF, एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू ESI ही टोटल येते. ठीक आहे. तर हा जो फॉर्मॅट झाला. आता याच्यावरती जो प्रॉब्लेम आहे ते 2 आहेत. एक 38 प्रॉब्लेम आणि 40 प्रॉब्लेम. हे 2 प्रॉब्लेम आपण आता सॉल्व करणार आहोत. तर मी 38 प्रॉब्लेम रीड करतो. आता या प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं आहे, पहिल्यांदा बेसिक पे दिला आहे तुम्हाला 7 लाख. नंतर लीज रेंट पेड तुम्हाला दिला आहे 2 लाख. आता हे लीज रेंट पेड आपण घेत नाही. नंतर
तर लीज रेंटमध्ये आपण काय करतो, टोटल 2 लाख एम्प्लॉयनी पे केलेलं आहे आणि त्याच्यावरती 40,000 एम्प्लॉयकडनं रिकवर केले, म्हणजे कंपनीला खर्च 1,60,000. तर लीजचा 1,60,000 घ्यायचा. नंतर एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू पी एफ 75,000 पूर्ण घ्यायचं. एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन नाही घ्यायचं. नंतर रिइम्बर्समेंट ऑफ मेडिकल एक्सपेन्सेस ते घ्यायचं. हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस ऑफ एम्प्लॉयर ते घ्यायचं. नंतर फेस्टिवल बोनस देऊ नका, फेस्टिवल ॲडव्हान्स देऊ नका. फेस्टिवल बोनस घ्यायचा, फेस्टिवल ॲडव्हान्स नाही घ्यायचा. ठीक आहे. आणि या सगळ्यांची टोटल करायची. तर आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करूया. हा इलिस्ट्रेशन 38 आहे. आता हा फॉर्मॅट कसा आहे, सगळ्यात पहिल्यांदा बेसिक पे घेतला 7 लाख. सगळ्यात पहिल्यांदा बेसिक पे किती घेतला, 7 लाख. नंतर लीज रेंट बोन बाय एम्प्लॉयर, म्हणजे जेवढं लीज रेंट एम्प्लॉयर पे करतो तेवढाच पार्ट घ्यायचा आहे. म्हणजे 2 लाखापैकी 40,000 जो आहे तो नोकर पे करतो आणि 1,60,000 मालक पे करतो. जेवढं मालक पे करतो तेवढं 1,60,000 घ्यायचं. नंतर एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू पी एफ, म्हणजे इकडे फक्त एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन घ्यायचं आहे आपल्याला, एम्प्लॉईचं नाही घ्यायचं. नंतर रिइम्बर्समेंट ऑफ मेडिकल एक्सपेन्सेस ते घ्यायचे. नंतर हॉस्पिटल एक्सपेन्सेस बोन बाय एम्प्लॉयर, म्हणजे जे हॉस्पिटलचे खर्च एम्प्लॉयरने बोन केले ते घ्यायचे. मेडिकल बोनस, फेस्टिवल बोनस 20,000 हे एवढेच घ्यायचे आणि त्याची टोटल आली. आणि इथे फक्त लिहायचं की एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन घ्यायचं नाही, एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन घ्यायचं, एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन घ्यायचं नाही. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम आपला झाला आणि शेवटला याची टोटल. तर हा एक प्रॉब्लेम आपला झाला. आता पुढचा आपल्याला 40th प्रॉब्लेम एक करायचा आहे. 40th प्रॉब्लेम पण याच्यासारखाच आहे. आता 40th प्रॉब्लेममध्ये काय, वर्कर इज पेड ₹100 पर मंथ अँड डिअरनेस अलाउन्स ऑफ 200 पर मंथ, म्हणजे 100 रुपये त्याचा पगार आहे. डिअरनेस अलाउन्स त्याला 200 रुपये मिळतो. देर इज अ प्रोव्हिडंट फंड ऑफ 8.1/3% अँड द एम्प्लॉयर ऑल्सो कॉन्ट्रीब्यूट द सेम ॲज द एम्प्लॉय, म्हणजे हा पर्सेंटेज हे प्रॉव्हिडंट फंड आहे. आपण फक्त एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन घ्यायचं, एम्प्लॉयचं कॉन्ट्रीब्युशन इकडे नाही घ्यायचं. त्याच्यानंतर एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन प्रीमियम इज 1% ऑफ वेजेस, म्हणजे तो 1% वेजेसचे आपण पे करतो. ऑफ विच हाफ इज पेड बाय एम्प्लॉईज, म्हणजे अर्धे एम्प्लॉईज भरतात, अर्धे कंपनी भरते. तर आता एम्प्लॉई स्टेट कॉन्पोरेट जे आहे ते 1/3 ऑफ वेजेस आहे, त्याच्यापैकी हाफ पेड बाय एम्प्लॉईज आहे. तर नंबर ऑफ वर्किंग डेज इन अ इयर इज 300 ऑफ 8 आवर्स, म्हणजे वर्षभरात 300 दिवस आहेत 8 तासाचे. आउट ऑफ दिस द वर्कर्स इज एंटायटल्ड टू 15 डेज लीव, 15 दिवस त्यांना रजा अलाउड आहे. इट इज अ प्रॅक्टिस ऑफ द फर्म, इट इज अ फर्म्स प्रॅक्टिस टू पे 2 months वेजेस ॲज बोनस, म्हणजे 2 महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यायचा इच इयर. कॅल्क्युलेट द वेज रेट पर आवर फॉर कॉस्टिंग पर्पज, तुम्हाला वेज रेट कॅल्क्युलेट करायचा आहे कॉस्टिंग पर्पजसाठी. तर हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया. तर पहिल्यांदा आपल्याला लेबर कॉस्ट कॅल्क्युलेट करायला लागेल. तर
आपल्याला पहिल्यांदा इकडे लेबर कॉस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. तर हा मनन पब्लिकेशनचा 40th प्रॉब्लेम आहे. तर इकडे पहिल्यांदा वेजेस दिलाय. वेजेस किती आहे? 100 रुपये पगार 12 महिन्यासाठी 1200. नंतर डिअरनेस अलाउन्स 200 रुपये पगार 12 महिन्यासाठी. त्याच्यानंतर एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड. आता एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड 8/3% म्हणजे या दोघांच्या टोटलचे 2/3%. म्हणजे पहिल्यांदा दोघांची टोटल करायची आणि वरती त्याचे 8/3% काढायचे. म्हणजे आता 3600 8/3 म्हणजे कसे काढणार आपण? 3600 इंटू 182. हां, म्हणजे 300 आले. एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन 300 आले आणि तर हे 300 आलं एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन. ESI आपण काढूया 3600चे 1%. चे 1% 36 म्हणजे 3600चे 8/3% 300 आले. 3600 1% 36 झाले. नंतर बोनस 2 मिळाले. 100 प्लस 200 300 इंटू 2 मिळाले 600. तर ही लेबर कॉस्ट झाली. लेबर कॉस्ट झाल्यानंतर अजून आपली स्टेप्स आहेत. तर इकडे आता इफेक्टिव्ह आवर्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर इफेक्टिव्ह आवर्समध्ये आपल्याकडे 300 दिवस आहेत. 15 दिवस सुट्टीचे म्हणजे 300 मधनं 15 गेले 285 आणि प्रत्येक दिवसात 8 तास आहे. 285 इंटू 8 म्हणजे 2280 तास. त्याच्यानंतर लेबर रेट काढायचा आहे. तर इकडे आपल्याला लेबर कॉस्ट जी मिळालेली आहे 10,000 रुपये. तर त्या लेबर कॉस्टला आपण 2280 तास आहेत आणि आपल्याकडे 4536 आवर्स आहेत. ला आपल्याला 2280 डिवाइड करायचं. त्याचं उत्तर 1.9 घेते. 1.9
तर हे आपलं 4536ला 2280नी डिवाइड करून आपलं उत्तर आलं 1.99. ठीक आहे, तर आपला प्रॉब्लेम संपला. सगळ्यांना थँक्यू.